नमस्कार, मी सौ अंजली पाठक. सखी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करते. सध्या चैत्र महिना चालू आहे. पाडवा आत्ताच होऊन गेला आहे. पाडवा झाल्यानंतर त्याच्याच दुसऱ्या दिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते, प्रतिष्ठापना केली जाते, म्हणजेच तृतीयेला. त्यालाच गौरी तीज असेही म्हटले जाते. या दिवशी प्रत्येक घरामध्ये सुवासिनी चैत्रगौरीची पूजा मांडतात. आपल्या हौशेनी पाहिजे तशी तिची मांडणी केली जाते. कोणी झोपाळ्यात बसवतं, कोणी असं तांदळामध्ये फुलपात्रामध्येही बसवलं जातं. त्या पद्धतीने त्यांची पूजा करून महिनाभर ही चैत्रगौर म्हणजेच अक्षयतृतीयेपर्यंत ही माहेरवाशीन आपल्याकडे आलेली असते. मग तिचे हे थोडक्यात डोहाळ जेवण असे साजरे केले जाते. ते महिनाभरात सगळ्या सुवासिनी करतात. एकमेकींच्या घरी हळदी कुंकू, भिजलेले हरभरे, वाटलेली आंब्याची डाळ, पन्ह कैरीचं, या पद्धतीने एकमेकांना देवाणघेवाण होती आणि एक आनंद लुटला जातो या गोष्टीचा. ह्या पारंपरिक सणांना खूप महत्त्व आहे, कारण सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन हा आनंद सोहळा साजरा करत असतात. तर आज आपण बघणार आहोत आमच्याकडील चैत्रगौरीचे पूजन, हळदी कुंकू, त्याच्यानंतर काही चैत्रगौरीच्या ओव्या, ह्या आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. द्वितीयेची चंद्रकोर नाजूक शोभली, माझ्या ग अंगणात माहेरवाशीन ती आली. बांधियेला झुला अंगणात सावलीला, सडा रांगोळी घालून पाना फुलांनी सजविला. गौर बैसली थाटात आजूबाजू फुलमाळा, वस्त्र नाजूक घातले मोतियाचे सरगळा. चांदीच्या गवाटीत नैवेद्य नानाविध, सुगंधित शीतल जलपणे निसरबत. लेक माहेरासी येते गौरीच्या स्वरूपात, क्षणभर विसावते करी मायेशी हितगुज. तर कसा वाटला आपल्याला सगळ्यांना हा चैत्रगौरीचा व्हिडिओ? आपल्याकडीलही काही चैत्रगौरीचे फोटो, व्हिडिओ किंवा काही कमेंट असतील तर आम्हाला नक्की कळवा. अजून कशा पद्धतीने आपण हळदी कुंकू मांडू शकतो तेही आम्हाला नक्की सुचवा. असा हा चैत्रगौरीचा सोहळा आपण सगळ्यांनी आनंदाने दरवर्षी साजरा करूयात, हीच त्या चैत्रगौरीच्या समोर माझी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.